नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं कविवंदनामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण कुंभ राशीबद्दल अगदी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. 12 एप्रिलनंतर कुंभ राशीसाठी नशिबाचा खेळ सुरू होणार आहे. जे पण आयुष्यामध्ये संकट होते ते सर्व संपणार आहेत आणि शनीची 7.5 जी चालू आहे त्याचे कोणते परिणाम आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत ते पण 12 एप्रिलनंतर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अगदी महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाच्या घटना मी तुमच्यासोबत सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. असं म्हणतात की अजगराने ज्याला विळखा घातला त्याचं वाचणं केवळ अशक्य असतं. पण कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खरोखर नशीबवान आहात की तुम्ही या जीवघेण्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलात. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते एखाद्या भयानक वादळापेक्षा कमी नव्हते. आता वेळ आली आहे एका मोठ्या चमत्काराची. एप्रिल 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी भेट घेऊन येत आहे? तुमच्या नशिबाची बंद कवाडं आता कशी उघडणार आहेत? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस पाहू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आत्ताच मनापासून या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि जय शनिदेव महाराज नक्कीच लिहा. तुमचा एक सकारात्मक प्रतिसाद तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जेचा संचार करू शकतो. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, जेव्हापासून हे नवीन वर्ष सुरू झालं आहे तेव्हापासून तुमच्या आयुष्यातील वादळ हे काही शमण्याचं नावच घेत नाही आहे. मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की जानेवारीपासून ते 15 मार्च 2026 हा पर्यंतचा हा जो पण काही काळ होता तुम्हाला कसा गेला. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की हा काळ तुमचा अतिशय संघर्षाचा गेलेला असणार, कारण तुमच्या राशीमध्ये 6 ग्रहांचा विस्फोट झाला होता. 6 ग्रहांची ही टक्कर एखाद्या विषासारखी होती जी तुम्हाला अजगराप्रमाणे डसत होती. पण कुंभ राशीच्या लोकांना तुमच्यावर तुमच्या कुलदैवताची आणि ईश्वराची असीम कृपा होती आणि आहे, म्हणूनच तुम्ही या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलात आणि सुखरूपपणे वाचलात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की एप्रिल 2026मध्ये हे ग्रहांचे जे पण दुर्योग चालू होते ते आता कसे संपणार आहेत. म्हणजे आता 12 एप्रिलनंतर तुमचं आयुष्य किती सुंदर होणार आहे ते ह्या सगळ्या गोष्टी आता मी सांगणार आहेत. तुमचं आयुष्य आता 12 एप्रिल 2026 नंतर पुन्हा एकदा वेगवान धावायला लागणार आहे. सध्या तुमच्यावरती शनीची 7.5 सुरू आहे हे आपल्या कुंभ राशीच्या लोकांना सर्वांना माहीतच आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण की ही उतरती 7.5 आता तुमची चालू आहे. 27 जून 2020ला तुमची ही 7.5 तुमच्यावरती सुरू झाली होती आणि आता ती 27 जून 2027ला कायमची संपणार आहेत. आणि आता हे जो मधला काळ आता उरलेला हा 1.25 ते 1.5 वर्ष जे आहेत ते शनीच्या उतरत्या चरणाचे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 या महिन्यांनी तुम्हाला प्रचंड त्रास दिला. शनीचा प्रकोप तर होताच, परंतु राहूसोबत इतर 6 ग्रहांनी जी युती केली होती त्यामुळे तुमच्या राशीला जसं काही ग्रहणच लागलेलं होतं. म्हणूनच तुमचं सर्वात जास्त नुकसान या काळामध्ये झालं असेल. परंतु मंडळींनो, 15 मार्चपासून तुमची ही दुर्दशा आता संपायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा सूर्याने राशी परिवर्तन केलं तेव्हा राहू आणि सूर्याची युती तुटली आणि तिथूनच तुमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यामुळे तुमचे जे पण काही अडकलेले निर्णय, मुलांशी संबंधित चिंता किंवा शिक्षणात येणारे अडथळे ते सर्व आता दूर होणार आहेत. जे पण तुमच्या पैशासंदर्भात अडचणी होत्या, जे पण काही कर्ज होते, आता ते सर्व गोष्टी मार्गी लागणार आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. 12 एप्रिलनंतर बुध राहूची युती तुटल्यावर तुमच्या मनावरचा ताण, जे पण काही डिप्रेशन, स्ट्रेस आणि नोकरी व्यवसायामधला जो पण काही गोंधळ सुरू होता ना, तो आता 12 एप्रिलनंतर हळूहळू पूर्णपणे संपून जाणार आहे. अनेक लोक शनी, राहू आणि केतूला घाबरतात, पण खरं सांगू का, सर्वात जास्त भीती ही बुधाची वाटली पाहिजे. कारण चुकीचा निर्णय माणसाला क्षणात उद्ध्वस्त करू शकतो आणि योग्य निर्णय त्याला राजा बनवू शकतो. बुध जर चांगला असेल तर माणूस सिंहासनावरती स्वार होतो, परंतु बुध बिघडला असेल तर त्याला गाढवावर बसावं लागतं.
12 एप्रिलनंतर तुमची हीच बुद्धी आता प्रकाशमान होणार आहे. तुमच्यात धनाचं ओघ वाढणार आहे. नोकरीत तुमचं वर्चस्व वाढेल आणि आरोग्याच्या ज्या पण तक्रारी होत्या त्या दूर होतील. एप्रिल महिन्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप चिडचिडे झाला होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचा राग अनावर होत होता. पण 2 एप्रिलला मंगळ कुंभ राशीतून बाहेर पडून आता तो मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि हा काळ तुमच्यासाठी ऐतिहासिक असेल. जर तुमची काही कोर्ट कचेरीची कामं असतील, प्रॉपर्टीचे वाद असतील किंवा कुटुंबात गेल्या 2.5 महिन्यांपासून भांडणे सुरू असतील तर ते आता संपणार आहेत. आता तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहे, ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने भरून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर ज्यांना रक्ताशी संबंधित आजार होते किंवा ज्यांच्या अंगात त्राणच नसायचा त्यांना आता नवीन ऊर्जा मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा राग तुम्हाला आवरण्याचा प्रयत्न करावा लागेल. मंगळ शुभ होत असला तरी पण रागाच्या भरात घेतलेला एखादा चुकीचा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं ठरू शकतं. त्यामुळे शांत डोक्याने विचार करूनच पाऊल टाका. गेल्या 5 वर्षात शनीच्या 7.5 तुम्हाला खूप काही शिकवलं. तुम्ही घाटाघाटाचं पाणी प्यायलात. शनीने तुम्हाला कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलं होतं हे तुम्हालाच माहीत आहे. समाजात अपमान सहन करावा लागला. नोकरी लागली की ती सुटायची. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. खरं तर तुम्ही कुंभ राशीचे लोक हे फार कष्टाळू आहेत. कोणाचाही वाईट चिंतत नाही. तरीही तुम्हाला हे सर्व भोगावं लागलं, कारण हे तुमच्या पूर्वकर्माचं फळ होतं आणि जे की आता संपत आलेलं आहे. आपण आता शनिदेवाकडे हीच प्रार्थना करूया की आम्हाला आता अधिक त्रास देऊ नका. कलयुगातील सामान्य माणूस जास्त दुःख सहन करू शकत नाही. त्यामुळे आता आम्हाला सुखाचे दिवस दाखवा महाराज. एप्रिल महिन्यात गुरुग्रहाची 9वी दृष्टी शनीवर पडणार आहे आणि ही अतिशय शुभ घटना आहे. यामुळे शनीचा जो उलटलेला प्रकोप आहे तो आता एप्रिल महिन्यामध्ये शांत होईल. नवीन नोकरी, नवीन व्यापार सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी हा अगदी सुवर्ण काळ आहे. पण एक सावधगिरीचा इशारा, या काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. कोणालाही पैसे उसने देऊ नका. आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसलेला आहे. आत्ता कुठे तुमचे दिवस फिरत आहेत. अशा वेळेस बेफिकर राहून पुन्हा संकटात पडू नका. पैशाची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. तुमच्यासाठी काही प्रभावी उपाय मी सांगत आहे की ज्यामुळे जे पण काय आता थोड्याफार ज्या पण अडचणी असतील ते पण दूर होतील. जे पण जीवनामध्ये अडथळे आहेत ते दूर होतील. अगदी सोपे असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर पहिला उपाय म्हणजे तुम्हाला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. तसेच मंगळ ग्रहाच्या शुभ फळासाठी हनुमान चालिसाचे पठण रोज करा. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दीर्घकाळापासून खूप त्रासात आहात आणि तुम्हाला रस्ता सापडतच नाही आहे, तर एकदा तुमची कुंडली तज्ज्ञांकडून नक्कीच तपासून घ्या. कुंभ राशीच्या मंडळींनो, विश्वास ठेवा, हा एप्रिल महिना तुमच्यासाठी इतिहास रचणारा ठरेल. तुम्ही जे पण काही आत्तापर्यंत गमावलं त्याचा आता 4 पट तुम्हाला परत मिळणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं यश आणि समृद्धी तुम्हाला मिळू शकते. फक्त योग्य संधी ओळखा आणि मेहनत करत राहा. जुन्या सर्व व्याधी आणि कटकटी आता कायम तुमच्या संपणार आहेत. तुम्ही आता नेहमी एवढंच सांगेन की आनंदी राहा आणि सकारात्मक राहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती करेन की आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव महाराज नक्कीच लिहा. तुमचा येणारा काळ हा सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.